भरत गोगावलेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना सिंचन घोटाळ्यावरून डिवचलेलं होतं। ज्यांनी घोटाळे केले त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असा टोलाही त्यांनी लगावलेला होता। भरत गोगावलेंनी झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये तटकरेंवर गंभीर आरोप केले। एवढंच नाही तर सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरही त्यांनी बोचरी टीका केली। झी24 तासवरील मुलाखतीमध्ये केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीनेही पत्रकार परिषद घेऊन भरत गोगावलेंना प्रतिआव्हान दिले। आणि सुनील तटकरेंनी हे विसरू नये की अजून सिंचन घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाही आहे। हा एक फार म्हणजे एक गर्भित इशारा असा आम्ही त्याच्याकडे बघतो। म्हणजे काय तुमच्या म्हणजे काही वस्तुस्थिती आहेत, हे काय तुम्हाला पण आम्ही सांगणं योग्य वाटत नाही। तुम्हाला हे सगळं माहिती आहे, कोणाचा इतिहास कोणाचा भूगोल हे तुमच्याकडे सगळ्यांचं आहे। ठीक आहे, काही कारणास्तव जे काय थांबलंय ते थांबलंय, आम्ही नाही त्याच्यावरती बोललो। पण ज्यांच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांबद्दल जेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते किंवा काय टोकाची भूमिका घेतात तेव्हा कदाचित त्यांनी ते घेतली असेल, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून एकही शब्द काय केलं एवढ्या वर्षात काय नाही काय आहे, आता यातल्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत काय काय आहे काय नाही, पण ते आम्ही कधी उहापोह केलेला नाही। पण आमच्या सहकाऱ्यांनी केला त्यालाही आम्ही सांगितलं आपल्याला काय त्या खोलात जायची आवश्यकता नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाचा हव्यास इतका आहे की पुन्हा एकदा त्यांनी बेछूट असे आरोप हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांवर केले। आणि माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की सिंचन घोटाळ्याची फाईल जिथे कुठे अडकली आहे ती पुढच्या 7 दिवसामध्ये त्यांनी बाहेर काढावी, हे त्यांना खुलं चॅलेंज आहे। आम्ही देखील पुढच्या 7 दिवसामध्ये आपली गुन्हेगारी प्रवृत्ती, आपण रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे, सभापती सार्वजनिक बांधकाम म्हणून जिल्हा परिषदेमध्ये असताना केलेले घोटाळे, हे देखील आम्ही पुढे 7 दिवसामध्ये काढू। आनंद परांजपेंना माझं आव्हान आहे की तुम्हाला जर सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर तुम्ही या राज्याच्या सत्तेतून पायउतार झालं पाहिजे। कारण ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्यावरती आरोप केले त्यांच्याच मांडीला लावून आपण या सत्तेचा उपभोग घेत आहात आणि तुम्हाला ही सिंचन घोटाळ्याची टीका सुद्धा सहन होत नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी या सत्तेतून पायउतार व्हावं